नमस्कार, विद्यास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रवा केक। त्यासाठी लागणारे साहित्य हा 1 कप रवा आहे आणि एक अर्धी वाटी म्हणजे 1.5 कप रवा घ्यायचा आहे। साखर ही आता दळून घ्यायची आहे मिक्सरला बारीक करून। इथे मी 6 चमचे वितळलेलं बटर आहे, वाटी दही आहे। आता आपण साखर बारीक करून घेऊया। आपल्याला दळलेली साखर घालून घ्यायची आहे। 1.5 कप आपला रवा आहे, 1 कप साखर घेतलेली आहे। दही 1 वाटी किंवा 1.5 वाटी घ्यायचं। हे बटर आता वितळलेलं आहे, 6 चमचे घालायचं आहे याच्यात। बरोबर 6 चमचे घालायचं। प्रमाणात घातलं तर व्यवस्थित होते। मिक्स करून घ्यायचं हे सगळं। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र घातलेलं आहे। हे आता साहित्य घातल्यावर हे असं झालेलं आहे मिश्रण। आता हे 20 मिनिटं आपल्याला फुगत ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी थोडं 2-3 चमचे दूध घेतलेलं आहे, कारण नंतर फुगल्यावर रवा कोरडा पडू नये म्हणून नंतर आपल्याला त्यात थोडं दूध घालायचं आहे। आता हे 20 मिनिटं झाकून ठेवायचं। कढई इथे मी 10 मिनिटं तापत ठेवलेली आहे हाय फ्लेमवर। आता बारीक करून ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। केकच्या भांड्याला 1 चमचा तूप लावून घेतलेला आहे। आता हे 20 मिनिटं आपण झाकण ठेवून फुगायसाठी ठेवलेलं आहे। चांगलं आता हे झालेलं आहे बॅटर। गरज असेल तर दूध घाला, नसेल तर काय हरकत नाही। एक 2 चमचे घालून घ्यायचे। आता 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे। एक आणि थोडीशी जराशी घालूया। पाव टीस्पून खायचा सोडा घालायचा, थोडासाच घालायचा। मिक्स करून घेऊया। 1 चमचा व्हॅनिला एसेन्स, थोड्या चेरी घालून घेऊ किंवा ड्रायफ्रूट जरी घातले तरी चालेल। आता आपल्याला हे बॅटर केकच्या भांड्यात ओतून घेऊया। आता ह्याच्यावरून पण आणि चेरी टाकून घेऊया। आता आपण हे ठेवूया आणि ह्याच्यावर झाकण लावू। लो फ्लेमवर 20 मिनिटांसाठी ठेवायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे। आता उघडून पाहूया। असा आपला केक झालेला आहे। आता आपण थंड करत ठेवणार आहोत। हा असा केक तयार झालेला आहे, रवा केक। आणि आज फादर्स डे आहे, त्याच्यामुळे माझे मिस्टर आणि माझा भाऊ ते आता केक कट करून कसा झालाय ते सांगणार आहे।
चवीला अगदी अप्रतिम आहे आणि त्याचा जो बेस आहे तो खूप छान आहे, अप्रतिम. छान झालाय केक. विद्याने छान केक बनवलाय. लास्ट इयरला वेगळा केक होता, आज हा घरचा केक आम्हाला फादर्स डे म्हणून बनवून दिला आणि आम्हाला ते कटिंग करायला सांगितलं आणि तो कटिंग केल्यानंतर आम्ही हा फादर्स डे साजरा केला. तर खरंच विद्याचं आभार मानतो की तिने आमच्या फादर्स डेला केक बनवला. तर छान झाला केक.